गेला का ग शाळेत? हो, बजावून सांगितलं त्याला आता. म्हटलं दंगा करायचं नाही, बसच्या मागे थांबायचं नाही, अन्यायाबरोबर लवकर घरी यायचं. परवा तर बाई एकदम घोर लावला होता जीवाला. हो ना. गुरुनाथ भेटला होता का त्यानंतर? नाही. मगाशी यांना बाहेर भेटला, आपल्या दाराबाहेरच. भूक लागली होती त्याला खूप. नानीजी, यांना किती त्रास झाला ना तरी मी काही यांना खायला द्यायची. नकोच जाऊस. तो काही तुझं स्वागत करणार नाहीये. उगाच 4 शब्द बोलेल आणि हाकलून देईल तुला. त्याच्यापेक्षा त्याला राहू दे उपाशी. राधिका ताई आली बघ. चंद्रमावशी, तुम्ही बोलवलात ना म्हणून आले बघा मी. ये 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 ग नानीजी. हा ये आल्या. नानीजी, अहो हे तुमच्यासाठी. अगं उगाच कशाला? राहू दे. अहो राधिका ताई आहे ना तोपर्यंत मी पाठवत जाईल. तेवढीच मदत. चंद्रमावशी, काय ग काय? हा, असलं काऊन आणलं? तुझा धंदा आहे ना तो. अगं असं फुकट देशील तर कसं होईल मग? फुकट दिलं की किंमत राहत नाही. असं करू नको. आज मी तुला वेगळ्याच कारणासाठी बोलवले. हे बघ, आभार वगैरे मानायचे असते ना तुम्ही जातेच बाई घरी. अगं तसं नाही ग. अहो ताई, हीच किंमत केली का हो माझी तुम्ही? माझ्या काळजाचा तुकडा तू मला परत आणून दिलेस. अहो देवासारखी धावून आलीस बघ. अथर्व तुला सापडला नसता तर आम्ही काय करणार होतो? या एवढ्या मुंबईत कुठे शोधलं असतं आम्ही त्याला? हे बघ, फार काही नाही, पण मला तुझ्याविषयी आदर आणि कृतज्ञता वाटते ना, म्हणून तुझी ओटी भरायची आहे मला. बस. चालेल ना? वय चालेल की. तुम्ही दोघी बसा. मी आत्ता ओटीचं ताट घेऊन आले. ताई, अहो अथर्व कुठे दिसत नाहीये? अगं तो शाळेत गेला ना. असं होय? तो आला की मग त्याला घेऊन येईन तुझ्याकडे. हा, बर चालेल. बसा. गो बाई, सुखी राहा. नाही, ताई, चांगल्या माणसाची देव परीक्षा बघत असतो बघा. हे दिवस जाते, समजा चांगलं होईल बघा. बरे, येते मी. हो ये. येते बरं. हो, नीट जा. हा हो हो. हा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.